गाईज सर आज आम्ही चिकन दिसत असेल ना पक्के दिवसांचे ब्लॉग बनत होतं. कमेंट करून सांगा मी चिकन दिसतो का नाही. कवरा भारी बघ मोबाईल ना बघ आयसी खोलतील. सेकंड सर्व्हिस लायची आली. फर्स्ट सर्व्हिस आहे माझी सध्या. जास्त या नाही. गाईज सर फायनली इथं शोरूमला आलो. नाही पाहुणे भेटल्या. हे बघ याचा ताप जेली व ताप दाखव ना. थांब ना 1 मिनिट थांब ना. ए दाखव ना ताप दाखव. हा अरे चल मग टेन्शन दिसला पाहिजे. थांब 1 मिनिट. अरे थांब ना खाय नाही. थांब ना 1 मिनिट थांब. हे बघ ओढ दाखव हे बघ बुरं पडले ना. अंगांचे ताप निघले नाही. हे बघ या ए ब्लॉग स्टार्ट करणार आहे तू माझा. करते का नाही. हा कर ना. ती काम आपली नाही मग. ए तू कर चल. ए ऑरी द ब्लॉगर गाईज. ऑरी द ब्लॉगर नवरदेव आमचा गाईज. थांबा एक गोष्ट तुम्हाला ज्याला कोणाला माहिती नसेल ना त्यांना एक सांगता. आपल्या ऑरी दादा ना विवाह केले. न्यू सुरुवात त्यांनी लवकरच बरबादी स्टार्ट केली त्याची. ज्याला कोणाला माहिती नसेल ना त्यांना सांगतो. त्या म्यूट करणार नाही. चालते काय हरकत नाही. ऑरीने आहे ना. ऑरीने लगीन केलं. ऑरी इकडे ना. ऑरी लगीन केलं ठीक आहे. फक्त 2 शब्दांत सांग ना. ऑरी काय लगीन का केला कशामुळे गेला. नाही तर बघा मी काय पोरला आणाल नको गेले. स्वतः पोरी घरी येऊन राहिले तर आपण तिला घरी पण सोडला तर ती ऐकायला तयार नाही. त्यांची मला लगीन करायचं आहे. पोरीच्या पुढं आपण काय बोलू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे पोरीची पोर बोलू शकत नव्हता का. थांब तू काय या त्या इप्रीत पोरा सगळी इप्रीत पोरा काय. ए हे बघ तुझा वय काही 20 ना 21 चालू आहे. हा तुझा गौरव आहे 25. लाज वाटते का. 25 पर्यंत तरी थांबायचा होता ना. हे बघ याला पण करायचं. याचा आता 19 चालू आहे ना. 20 झाला का याचा पण. याचा ताप निघले ना आता मस्त निघले. काय हरकत नाही गाईज. आता इथं दिसत असेल मागे हे शोरूम नाही सर्व्हिस सेंटर. ती बा आपली धन्नो ती बा तिथं आहे मस्त. आणि जाऊ इकडं तर 1-1.5 तास थांबायला सांगलं आपण. बघू आपली गाडी येईल तेव्हा नंबर लावले. आपली गाडी येईल तेव्हा दाखवू ऐसा विषय ना. पक्के दिवसाचा ब्लॉग बनवता ना. तर कोणी चॅनल नवीन असेल पहिला तर सबस्क्राईब करा. आता कंटिन्यू ब्लॉग येतील. त्याचा मागचा रिझन तुम्हाला नंतर सांगतो मी. आपली धनला जास्त काम नाही. ऑइल चेंज करायचा. एअर फिल्टर नाही. बाकी काही बारीक सारीक कामं आणती. ते बघ ते वरती बसल्या. सर्व्हिस पक्की लेट. नंबर प्लेट लक्षात ठेवा. ही नंबर प्लेट दिसली ना का या समजून का वाघ आले तिथं. समजलं का. काम नाही आपल्या गाडीने जास्त. बिचारी लावा कशी ठेवले. मेंटेन ठेवलं एकदम बेस्ट. थोडाफार काम ते बघ ही बघ आयसी खोलतील. सेकंड सर्व्हिस लायची आली. फर्स्ट सर्व्हिस आहे माझी सध्या. जास्त या नाही काही झालं नाही जास्त नाही. ऑइल फिल्टर एअर फिल्टर ना काय बारीक सारीक कामं आणती बस. सेकंड सर्व्हिसला बायसा खोलतील ना ठेवतील. भाऊ कसा काय वरती जातो आणि यांना दाखवितो. हा नाही काहीच नाही. अरे जे ना मग काय तू सांग ना. तुम्ही ऐकलं नाही का. हा ऑरीचा मोबाईल आहे ना. मोबाईल आवरा भारी आहे ना. ऑरीचा डेंजर. हे बघ कवरा भारी आहे बघ मोबाईल. ना तू बेस ना. बघ गाईज ऑरीचा मोबाईल आवरा भारी. गाईज ऑरीच्या मोबाईलला खर्च आहे. हे बघ लग्नानंतरचा खर्च किती. डिस्प्ले मस्त आहे बघ. नवीन डिस्प्ले आहे. हे बघ ऑरीने मोबाईलची अख्खी वाट लावली आहे. ओ माय गॉड नॉट या अख्खा डिस्प्ले गाडी ते आता. मी काय ऐक ना. गाडीला खर्च पक्का नाही देते ना. 1600 रुपये देचल नाही बघ ना. तेलपीत लावली याला. तेलपीत लावली आईल्यावर केलं. माझ्यावर का बोल ना. बंगल्यावर ये ना उद्या. चेक घेऊन जा. बंगल्यावर ये ना. तू सांगा धंद्यावर. अरे आईला काय बोलला माहितीये का. मी वरती आयला ते बोलते मॅडमला विचार ना. म्हणजे यक्षू बघला नाही हो बाहेर असल्या बोलायला बघते. पक्का बनलेला आहे हो. मी काय म्हणतो तो लगीन झाले ना मॅडम बिडम तुला बेस ना. ते बघतील ना.
हा आम्हाला अरे लाज वाटून दे अरे लाज अरे लाज वाटून अरे गाडीचा सीन नाही ना आता तू आता समोर आहे म्हणून आपण 17वीला बोलायला जावाचा का आता लगीन झाले अरे कानाला वाट लावते कानाला वाटलं काही गरज आहे का मॅडम या मॅडम ते काही नाही जाऊ दे काय बोलत काय खरी गोष्ट आहे का नाही आवरच सांग नाही पहिले हा करते ना मग नाही हे दोन सबुदान माझ्या सारखं इचरा जाते का नाही हो हा बघला ना अरे पीक मारतीला हा मग काही गरज आहे का आपलाय काय नंबर प्लेटचा गाईज अर्धा पाऊण तासाचा काम होता निघता तेव्हा झाला मस्त सगळा केले हल्ली काय चेकिंग करत लावले खरं तू खरं या ना या उपट्टे याचा काही हरकत नाही फर्स्ट सर्विस झाले पण फर्स्ट सर्विसचा यो सीन डेंजर आहे यो कोणी मारला यो पप्पानी पुट्टी निघली बघ ती डायरेक्ट अरे सामान काहीतरी नेतो तर चुना लावू का स्क्रॅच गाडी इकडे काय भेवून भेटेल का ऑनलाईन मागवा लागते का 3M चा देव ठीक आहे चला काहीच सर आता सर्विस झाली या जो पेपर आहे ना मला नंतर दाखवू दे कवडी कॉट झाली काय ना कसं काय नाही काही का ना माहिती नसते ना कवडीच होतं कसं काय मग त्या बी सांगलं ना तुम्हाला जरा टायमाने घरा गेल्या वाजता तुझा चला आता जाऊ चल अरे चल टाटा काय याला लगीन झाले याचं लगीन झालं एक टिप तर दे त्याला संसार बद्दल ए नाही रे गलत इंग्लंड बोलता ना असं काही विषय नाही जाऊ चला आपण अरे रोज किस केल्याने प्रेम वाढते किस शी तर चला काहीच आता सर्विस झाली आपली आणि जाऊ ब्लॉग कंटिन्यू येतील टेन्शन न करू आपल्या चॅनलला स्ट्राईक होती काय ती स्ट्राईक घालवायला म्हणा एखादं दोन झालं काय कवरी मेहनत केली ना माझं मनामध्ये म्हणून ब्लॉग कंटिन्यू परत नव्हतं आता स्ट्राईक गेली ना तर आता कंटिन्यू ब्लॉग बनवू टेन्शन न करू चला गाईस सर चला इथं आता मॅकडीला आल्या सर्विस तर केली गाडीची तुम्हाला ज्याला कोणाला बघायचं असेल ना कवरा खर्च फर्स्ट सर्विसचा काय कारण की कसं माहिती आहे का कोण सगळ्यांना माहिती नसतं ना शोरूमला आलेल्यावर कवरा खर्च असते फर्स्टचा सेकंडचा थर्डचा ती तुम्हाला डिटेल देते चला आता ऑरी शेटची जोडीला ऑरीने पण ब्लॉग चालू केला त्याला काय हरकत नाही बनवून दे आज एके जोडीला असला तरी चालेल पण पक्की दिवसांचे बनवतो ना काय हरकत नाही ना आपली पब्लिकला बरं सॉरी हे गाणी टाकलेली नाही मी म्हणून स्ट्राईक लागली डायरेक्ट चॅनलला डायरेक्ट फ्रीज झाला अकाउंट म्हणजे एक प्रकारचा म्हणून बनवत नव्हतो तर आता झाला सगळा शूट झाले म्हणून आता डेली ब्लॉग बनवून काय हरकत नाही जाऊ आता मॅगीला आतमध्ये काहीतरी खावा भूक लागली सकाळपासून जेवलो नाही गाईस सर आता मी चिकन दिसत असेल ना पक्की दिवसांचे ब्लॉग बनवत जातं कमेंट करून सांगा मी चिकन दिसतं का नाही कारण की कसं आता महिना झाला ना मी ब्लॉग बनवला नाही सॉरी आता महिना झाला ब्लॉग बनवला नाही तर बघ जरा स्किन केअर चालू आहे ना म्हणून चिकना दिसतं पोऱ्या थोड्याशा काय हरकत नाही घालू द्या स्किन केअरसाठी ना काय करायला लागेल ते कोणी कमेंटमध्ये सांगा म्हणा जवळपासचा आपला माणूस असेल चुम्मा तुम्हाला अरे दादा खरबावाला रिक्षावाल्यांचा अध्यक्ष झाला ही बघ निसती ओरजे ते बघ काय खाजे खावायला लागेल खावायला लागेल आता लगीन झाली ना खावायला लागेल त्याचं नाव बघ कसा ओमकार स्वरूपाय हे बघ बाबांनी फुल खर्च केले जोक काय माहितीये का याच्या ब्लॉगमध्ये येऊ सांगते बाबांनी फुल खर्च केले माझ्या ब्लॉगमध्ये मी सांगतो त्याच्या मागे मेन कारण आहे जाऊन दे काय करायचं राहिले खायला तर खा माझी जोरी लागली ना असं भारी खावलं भेटेल तुझा समजलं का हे बाई आईचा बघली का नाही ना गाणे काय या बघल्या वाटत नाही हे बाई या बरं बिर्याणी टाकली त्यांना पका भारी वाटते ना तर गाईज खाऊन झाला मस्त आता आदराचा आराम वाटते खाली तर आता हॉरी शेट लगीन करू का नको मी पण काय करू का याच्या मागे लागून काय आईचे खराब करा काय लवकरीत लगीन केला म्हणजे जिम्मेदाऱ्या लवकरीत वारवायच्या नाही अगोदर गाडीची जिम्मेदारी माझ्यावर तीच मनाला जिम्मेदारी जप्प नाही बरोबर
लगीन झालं याने ब्लॉग बनवून घेतले यार. मग मला बंद करायला लागते यांची, मला माहिती आहे का, काय हरकत नाही. चला आता खाऊन पिऊन चाल नाही मी चालली तिथे बघू कशी चालते आता बघू थांब. चला गाईस तर पक्की दिवसांचे ब्लॉग बनवत आहो आणि ज्यानी लोकांनी मिस केलं त्यांना दिलचे सॉरी, काय हरकत नाही. आता बनवू डेली बनवू. चल दर यादर काहीच आवरीची गाडी मागली नवीनच आणली नाक्यावर लावली चांगली ना तिकडे लावा ऐकणी आहे बाहेर लावले. अरे अरे इकडे ना, अरे इकडे ना. तू केस का बघा काय दिशील पाहिलं त्या सांग. सध्या मी केस कापू शकत नाही कारण की हालत खूप खराब आहे आणि कंडिशन तर खूपच जास्त. कंडिशन दाखव आपली, कंडिशन दाखव मोबाईलची, कंडिशन दाखव. हे बघ नाही टच पहिला टच येते नाही दाखव ना तसं. डिस्प्ले दाखव पहिला, डिस्प्ले दाखव ना. मस्त आहे बघ नाही आपला वॉलपेपर दाखव. माझ्या आता नाही येईल बघ, मस्त आले बघ, समजून ये नाही नाही ना येईनी ना. जाऊन जरा कंडिशन खराब आहे आमची आणि ऑरी साहेब आमची इथंच रजा घेतात. तो चला मी पण जातो घरी आता नाश्ता भावना मस्त जाण ना मस्त आराम करीन जरा. काय तू काय म्हणते घरा दिलं बनवता आवरा की नाही असं या केलं पाहिजे का त्या दिलं पाहिजे. गाईस तर आता तिथून शोरूमशी आलो घरी आणि डायरेक्ट झोपलो होतो. ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही मी, सो सॉरी. आणि आपलं ब्लॉग काही दररोज डेली म्हणजे शिर्डीचे ब्लॉग 5व्या दिवसापासूनचं ब्लॉग काय आलं नाही. त्याचं मागचं कारण एकच का आपल्या चॅनलला स्ट्राईक लागली होती कारण की नाचताना ते गाणी टाकलं होतं ना म्हणून जराचा एक होता म्युझिक कंपनी होती एक स्ट्राईक लावली. डायरेक्ट अकाउंट फ्रीज झालं होता, काही करता पण येत नव्हता. पण काय हरकत नाही, ते आता स्ट्राईक गेलेले आहे देवाच्या आशीर्वादाने आईच्या आशीर्वादाने. बरं आहे आता तेवढाच खुश पण आहे कारण की डेली ब्लॉग बनवित नाही तर मी ये राहत आहो. आजकाल जरा येडे झाले जास्त करत होतो पण काय हरकत नाही. आता कंटिन्यू यूट्यूबवर दिसणार आहे मी. सो जो कोणी पहिला नवीन असेल ना त्याने तर सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला एंटरटेन 100% करणार मी. आणि थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल कारण की तुम्ही ब्लॉगची पक्के दिवस वाट बघता. सो माफी मागते आणि थँक्यू पण. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग कंटिन्यू येतील लक्षात ठेवा. बाय.